वेळा रुग्णांना जेव्हा डोकेदुखी होते आणि डोळ्याचा चष्मा जेव्हा लागणार असेल तर आपल्या चष्म्याचा नंबर वाढलेला असल्यामुळे डोकेदुखी जर सुरू झालेली आहे असे काहीतरी पेशंट गैरसमज करून घेतात. तर अशा वेळी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कसं आहे, डोकेदुखी याला 200 पेक्षा जास्त कारण आहेत. साधे डोकेदुखी लाईक मायग्रेन, टेन्शन टाईप हेडेक, परंतु सिरियस त्याला सेकंडरी हेडेक म्हणतो. सिरियस डोकेदुखी जसे मेंदूतील व्हेन चोकअप होणे त्याला व्हेनस सायनस थ्रोम्बोसिस म्हणतो. मेंदूमध्ये ब्लिडिंग होणे त्याला SAH. जर मेंदूची धमनीमध्ये फुगा येऊन ते फुटले तर त्यामध्ये SAH सारखा सिरियस आजार होऊ शकतो. कधी कधी धमन्याला छेद होऊन डिसेक्शनमुळे डोकेदुखी होऊ शकते. कधी मेंदूच्या गाठमुळे डोकेदुखी होते, तर कधी मिनिंजायटिस मेंदूमधील इन्फेक्शनमुळे पण डोकेदुखी होते. तर हे बरेच सिरियस कारण असते. यामध्ये 1-2 दिवस जरी लेट झाले तर मेंदूला पॅरालिसिस होण्याची पेशंटला पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. तरी अशा पेशंटनी लागलीच तातडीने न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. चष्म्याच्या नंबरमुळे डोकेदुखी खूप रेअरली होते, तरी बरेच सिरियस कारणे आहेत आणि ते आपण मिस आउट केले तर 2-3 दिवसात पॅरालिसिस होण्याची, पेशंट कोम्यामध्ये जाण्याची शक्यता असते.